श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृताच्या आजच्या 8व्या भागाचे प्रायोजक आहेत नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, दैनिक जालना नायक, NRG ॲटो इंडिया आणि एक सद्गुरू भक्त। घाबरू नका, मी तुम्हाला सांगतो, कोणतेही काम करा पण चालता बोलता धंदा करायचा। राम 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 असं म्हणत नाही। अरे तुम्ही भाग्यवान ना, की तुम्हाला राम तरी म्हणता येत होतं, त्याला म्हणता येत नव्हतं। उभराट्या नावासाठी सुंदर प्रबोधन केलं। परिणाम असा झाला, वाटमाऱ्या करणारे ते भिल्ल त्यांनी रामानंद महाराजांना सांगितलं, महाराज आज आम्ही तुम्हाला शरण आलो, आता आम्ही रामराम म्हणत जाऊ। म्हणले एक दुसरं सांगून ठेवतो, हे चोऱ्या करणे, लुटारूपणा करणे हे सोडून द्या। तुम्ही जो व्यवसाय कराल त्या व्यवसायामध्ये माझा राम तुम्हाला सांभाळेल, हे सोडून द्या। लगेच पाणी हातात घेतलं, सोडलं। खरा संत मिळाला तर पापी माणसाला सुद्धा पुण्यवान करतो। त्यासाठी शास्त्रात एक वचन आहे, काही असावं पण उत्कट असावं, पुण्य असावं तरी उत्कट, आणि पापही असावं तर चिल्लर पापाची काही किंमत नाही। पाप कसं असावं, अत्युत्कटैः पुण्य पापैः इहैव फलमश्नुते। उत्कट पाप असावं, उत्कट पुण्य असावं, इथल्या इथं फळ। त्यांना पश्चाताप झाला, रामानंद महाराजांच्या पायावर उठवलं, सगळ्यांनी मिळून दोन रुपये जमा केले, 16 रुपये झाले त्या काळात। बरं, त्या काळामध्ये गव्हाच्या पोत्याची किंमत 2.5 ते 3 रुपये, म्हणजे किती गव्हाचे पैसे मिळाले? किमान 5 पोते गव्हाचे पैसे, म्हणजे आजच्या भावामध्ये किती रुपये झाले? पण आमचे रामानंद महाराज बालपणीच वैराग्य प्रकट आहे। मला काय सांगायचं, रामानंदांचं वैराग्य सांगायचं, कोणत्या वयातलं? 14व्या वर्षातलं, जे आम्हाला 74व्या वर्षी जमत नाही, ते 14व्या वर्षी करून टाकलं। 16 रुपये समोर ठेवले, महाराज म्हटले, अरे बाबांनो हे पैसे घेऊन टाका तुमचे तुम्ही, मी पैसे मागायला तुमच्याकडे आलो नाही, तुम्ही रामराम म्हणले की मला सगळं आलं। मी काय पायी जाणारा माणूस आहे, मला काशीला जायचं आहे, मला पैसे नको, तुम्ही मला पैसे दिले, मी खिशात ठेवले, पुन्हा दुसऱ्या पर्वताच्या खाली उतरलो, पुन्हा माझे सगळे पैसे काढून घेतील। त्यापेक्षा पैशाचा मोहच नाही। पैशाचं कसं आहे, आरे दुःखम वेळे दुःखम, म्हणजे पैसे कमवताना खूप कष्ट करावे लागतात। अहो कष्ट नाही केले पण घरदार, मुलं बाळ, बायको हे सगळं सोडून ऑफिसमध्ये जाऊन बसावं लागतं नाही, या सगळ्यांना सोडून एवढा करता येतो। आल्या अखंड नामस्मरण दिव्य तेज अंगावर आहे, येणाऱ्या प्रत्येकाचं समाधान होईल असा आशीर्वाद देत होते। कोणी प्रश्न विचारला तर उत्तर देत होते। महाराज या सगळ्याशी बोलता बोलता आमच्या रामानंद महाराजांची बहीण, तिचं नाव मंदाकिनी आहे, वडील होती, बहीण होती, मोठी बहीण, तिनं पाहिलं आता आमचा पांडुरंग आहे, ज्याला लोक बालयोगी म्हणतात, तो दुसऱ्या दिसला कोण कोण आहे? माझा भाऊ आहे। सगळ्या महिलांना काढून दिल्यावर गेली आणि पांडुरंगाला बिलगली, अरे पांडुरंगा काय करून घेतलं रे, कशाचा साधूपणा करायला लागला? मामा मामी रडून रडून त्याचे डोळे चाललेले आहेत। तिकडे येऊन बसला काशीला, चाल माझ्या बरोबर, मी तुला घेतल्याशिवाय जाणार नाही। पांडुरंग ताईला सांगितलं, ताई माझा अनुष्ठान चालू आहे, अनुष्ठान संपल्याचे पहिल्यांदा मामाच्या भेटीला येईल, काळजी करू नको। अवघड असतं बरं का। मी सावरगावला शिकायला होतो आणि आमच्या गुरुजीने यज्ञेश्वर शास्त्रीने मला एक अनुष्ठान दिलं होतं, पण
प्रल्हाद महाराज परतूरला आले होते. यज्ञेश्वर शास्त्रीला बोलू आलो होतो. त्यांचं अनुष्ठान चालू होतं, माझे अनुष्ठान चालू होतं. मला म्हणे मी काही येत नाही, पण तू जाऊन आपल्या तात्याचं दर्शन घेऊन ये. ठीक आहे, मग परतूरला जायचं तर चालल्याला आईला भेटून येतो. म्हणले नाही, आईकडे बिलकुल जायचं नाही. म्हणलं तात्याकडे जायचं, आईकडे जायचं नाही म्हणजे काय? ते म्हणले अरे ते गुरुचं दर्शन आहे, गुरुच्या दर्शनाने सीमोल्लंघन होत नसतं, पण आईच्या वडिलाच्या भावाच्या भेटीच्या गेला की सीमोल्लंघनाचं पाप घडतं. अनुष्ठान मोडेल तुझं, जाता आलं नाही. मला काय सांगायचं? मोह कसा आवरावा लागतो. नाही गेलो आईकडे. आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि परत सावरगावला आलो. आमच्या रामानंद महाराजांनी आपल्या ताईला समजून सांगितलं, ताई अनुष्ठान आटोपल्यावर 4-8 दिवस गेले आणि एक दिवशी विश्वनाथ भगवंत दर्शनाने स्वप्नामध्ये दर्शन दिलं. पांडुरंग बाळा बहुत पकेले, पांडुरंग बाळा बहुत पकेले, पांडुरंग बाळा बहुत पकेले. बस बाळा, गेल्या 3 महिन्यामध्ये तुझं चाललेलं नामस्मरण, तुझं झालेलं गायत्रीचं पुरस्करण, यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आणि असं आहे, आपल्या घरी 2000 जप करणं आणि मंदिरामध्ये एखाद्या क्षेत्रावर जाऊन जप करणं 3000, तो 3000 10,000चं पुण्य देतो. हा, तू जो जप केला कुठे येऊन गेला? या तीर्थक्षेत्रावर, या काशी विश्वेश्वराच्या नगरीमध्ये तुझा 13 कोटी जपाचं पुण्य तुला झालेलं आहे. आता इथून तू गोदावरीच्या काठीला, गंगेवरून गोदावरीच्या काठीला म्हणून सांगितलं. त्यांना म्हटलं आपल्याला भान झाला असेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा अनुष्ठानाला सुरुवात केली. रात्री विश्वेश्वराने सांगितलं मोठा साप दाखवायला उठतो रे. मी काय सांगितलं? गोदावरीच्या काठावर जा, साष्टांग प्रणिपात केला आणि सकाळी उठल्यावर बापूजी सुगणीकरांना म्हणले महाराज आज आमचा तुमचा संबंध संपला. म्हणले आम्ही चाललो कुठे? गोदावरीच्या काठावर. अरे अजून 15 दिवस राहिले अनुष्ठानाला. गुरुजी विश्वेश्वराची इच्छा नाही आहे. त्याने सांगितलं तुझं काम झालंय, तुझा देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील दे मानावे. अरे मग सहजचे स्वभावे कृपाळू देव. देवाची कृपा किती आहे आता अनुभव माणसाने घेऊन पाहायला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? देवाच्या इच्छेने वर्तावे, आपल्या इच्छेने नाही, देवाच्या इच्छेने. बाबूजी आशीर्वाद द्या लेकराला. आणि या 2-3 महिन्याच्या काळामध्ये आता आपल्या पांडुरंग जाणार आहे म्हटल्यानंतर अनेक लोकांनी शाली आण, उपरणे आण, कपडे आण घेतलं महाराजांनी. आणि बापूजीला सांगितलं बापूजी ज्याला ज्याला गरज असेल त्याला सगळं देऊन टाका, ह्याच्यातलं काही नको. काय निष्ठोष आहे, सगळं वाटून टाकलं. अख्खं गाव वाटी लावायला आलं आमच्या पांडुरंगाला. गोदावरीच्या काठावर मंगरूळ नावाचं गाव आहे, ज्याला खरात आमचं मंगरूळ म्हणतात. आपले विलास बापू खरात, त्याच्या गावाला अंबादास महाराज होते. त्याच्याकडे आले. मी फार विस्ताराने सांगत नाही, सांगायला लागलो तुम्हाला वेळ पुरत नाही. पुन्हा आमचे घड्याळ दाखवतात. अंबादास महाराजांच्याकडे 6 महिने सेवा केली. अंबादास महाराज म्हणाले पांडुरंगा तुला बघून फार आनंद वाटलाय. या वयामध्ये तुझी सगळी समर्थ उपासना पाठ, दासबोध पाठ, मराठी श्लोक पाठ आणि बिलकुल आळस नाही तुझ्याजवळ. सकाळी माझ्या आधी उठतो, किती सेवा केली माझी तू, काय आशीर्वाद देऊ तुला? म्हणजे महाराज आशीर्वाद एकच द्या मला.
गुरुमंत्र द्या. म्हणले नाही, तो अधिकार माझा नाही, तो अधिकार आहे गोंदवलेकर महाराजाचा. मला आदेश आहे समर्थांचा की तुला दीक्षा द्यायची, मी तुझा दीक्षा गुरु आहे, पण इथून तू जालन्याला जा, तिथे आनंद सागर बुवा आहे, ते तुला गोंदवल्याला देतील, ते इथं माझ्याकडे तुझं काम होणार नाही. 6 महिने आमचे रामानंद महाराज अंबादास महाराजांची मंगरूळला सेवा करत राहिले. काय असतं महाराज, बाहेरून आलेला माणूस जर नाव कमवायला लागला तर स्थानिक माणसाला थोडं काय वाटतं, असं तिथल्या भक्तांना वाटू लागलं. द्वेष सुरू झाला. अंबादास महाराजांच्या लक्षात आलं, बाळा राष्ट्रपतीचा उत्सव कर आणि रामनवमीसाठी आनंद सागराकडे जा. दीक्षा दिली आणि नाव ठेवलं रामानंद. का? ज्याला रामाच्या नावामध्ये आनंद मिळतोय त्याचं नाव रामानंद, दीक्षेचं नाव आहे. आणि पांडुरंगाने गुरुला साष्टांग प्रणिपात केला. सांगितलं दरवर्षी दासनवमीला मंगरूळला येणे आणि बाकी गोंदवल्याला जाणे, ते आणि मी वेगळे नाही, ते लक्षात ठेव. अरे संत सती वेगळ आले, परी ते स्वरूपी मिळाले. कोणाचं नाव रामानंद असेल, कोणाचं ब्रह्मचर्य असेल, कोणाचं मुलवणी काय नावं असतील वेगळे वेगळे, हे नावाने देहाने वेगळे असतात, पण गुरु तत्व हे एकच आहे. तू गोंदवल्याला जा. गोंदवल्याला असे मारुती, गोंदवल्याला असे मारुती, तेथे तू जावे जीवनी धन्य धन्य भावे, जीवनी धन्य धन्य भावे, जीवनी धन्य धन्य भावे. गोंदवल्या असे मारुती, जा म्हटल्यानंतर काय, रघुपतीला राजा राम पती सागर सीताराम, रघुपतीला राजा राम पती सागर सीताराम. मंगरूळ ते अंबड आणि अंबड ते जालना. सकाळी 11 साडे 11ची वेळ. आनंद सागर महाराज रामाला प्रदक्षिणा घालत होते. 13 प्रदक्षिणा घालण्याचा त्यांचा नियम होता. प्रदक्षिणा घालता घालता बाहेरून आमचे पांडुरंग बुवा आलेले आहे, लंगोटी लावलेली, अंगावर एकच उपरण आहे, जटेचा भार वाढलेला आहे. नेमकाच दीक्षा समारोह झालेला असल्यामुळे एकीकडे झोळी एकीकडे कुबडी आहे. आणि अशा त्या बालयोग्याला पाहिलं, बाहेर माहिती काढली होती की ते गोविंद बुवा कोण आहेत, ते म्हणाले ते प्रदक्षिणा मारायला लागले. आल्याबरोबर साष्टांगम प्रणिपत्यतम सद्गुरुनाथ आनंद वाटला. आनंद सागर महाराजांचा तो सुटसुटीत अंग काढली, अखंड नामस्मरण चाललेलं, मारीला जप चालू आहे, रामाला प्रदक्षिणा घालतात. माळ पूर्ण झाल्यावर थांबले. बाळा मंगरूळवरून आलास? पांडुरंग? हो. का रामानंद? आपण म्हणाल ते याला म्हणतात संत. नावासकट ओळखतात, कुठून आला, काय आला,
चरणावर बसून नमस्कार केला. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. ज्यांना एवढी दिव्य दृष्टी आहे अशा आनंद सागरानेच आपल्याला मंत्र देऊन टाकावं म्हणून पाय धरले. मला बरं झालं आलास. 15 दिवसावर रामनवमीचा उत्सव आहे. इथे उत्सव साजरा करू मग गोंधळलेला जाऊ. उत्सवाच्या आधी 15 दिवस, उत्सव झाल्यानंतर 15 दिवस, जवळपास 40 दिवस आमच्या पांडुरंगाचं वास्तव्य आपल्या जालन्याच्या राम मंदिरात आनंद सागराच्या उपस्थितीत झालं. या काळामध्ये महाराज सकाळी 3 वाजेपासून उठून सगळी उपासना म्हणणे, झाडलोट करणे, आनंद सागराची सेवा करणे, खूप आनंद वाटला. दुपारी 12 पर्यंत दोघांचा जप चालायचा. महाराज रामानंद महाराज सगळे कामं करून जप करीत उभं राहिले एखाद्या खांबाला गेलो. पुढे भोजन झाले. यावरी काही वाची चर्चा करी एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ तरीच प्राणी शहाणा हो नाही तरी मूर्खची राहतो. लोक खाती आपण पाहतो साधू संत सत्पुरुष दुपारी कधी झोपत नाही. आपले प्रल्हाद महाराज 87 वर्षाचे होईपर्यंत दुपारी कधी झोपले नाही. लोकांनी पत्र लिहायचे, त्या पत्राला उत्तर देत बसायचे. जेवण झाल्यावर आम्ही त्यांच्या पलंगाखाली जाऊन झोपायचो. दुसरीकडे झोपलं तर महाराज उठवायचे ना. पलंगाखाली महाराज पलंगावर. रामानंद महाराज आणि आनंद सागर महाराज काय बोलत होते. अरे बाळा, काय सांगू माझ्या ब्रह्मचैतन्याचं. ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. या ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. चैतन्यासारखा नाही पाहिला. या ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. जो मुलामध्ये असेल, जो स्त्रियामध्ये बैसे, जो मुलामध्ये स्त्रियामध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी जगी नाही पाहिला. या ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. या ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. काही नसे ज्याचे घरी, काही नसे ज्याचे घरी, पण कुबेर डोळे द्वारी. तो वाटेल तैसे करी, ऐसा नाही पाहिला. या ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. या ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. तो बोटामध्ये करा, बोटामध्ये करा, त्याचे पायी मुक्ती चार, त्याचे पायी मुक्ती चार. दासदासांचे माहेर ऐसा नाही पाहिला. या ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. या ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला. नाही पाहिला, मी नाही देखिला. सद्गुरुनाथ महाराज की आहे. 2 तास, 3 तास, 4 तास आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांचं जीवन चरित्र आनंद सागर सांगत होते. रामानंद महाराज ऐकत होते. झोप येत नव्हती मला त्यांना.
कामात पडतात बेचारे. महाराज आमचे आनंद सागर महाराज सांगत होते, रामानंदांचं आपल्या ब्रह्मचैतन्याचं चरित्र आणि रामानंद महाराज ऐकत. अशा सद्गुरूची भेट झाली पाहिजे. रामनवमीचा उत्सव 9 दिवस आनंदात साजरा झाला. राजाधिराज रामचंद्र महाराज की श्रीराम 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 श्रीराम. श्रीराम रामचंद्र की पवन सुत हनुमान. नवमीच्या दिवशी गुलाल झाला. हजारो लोक दर्शनाला येऊन गेले. पालखी झाली. सगळा सोहळा आनंदात पार पडला. दशमीच्या दिवशी महाप्रसाद झाला. हजारो लोक प्रसाद घेऊन गेले. आमचा पांडुरंग त्या ठिकाणी मनसोक्त सेवा करून आपल्या आनंद सागरांना प्रसन्न करताय. महारुद्र हनुमान की जय. चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमंताचा जन्मदिवस झाला. सूर्योदय आला. शेकडो लोकांना पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य नव्हे, प्रसाद सुद्धा पूर्णाच्या पोळीचा. 60-70 लोक असायचे. आता आपल्या इथे पहिल्या दिवशी 1000 लोक असतात. सूर्योदयाला हनुमंताच्या दिवशी पौर्णिमेचा दिवस आटोपला. 8 दिवस पुढचे उत्सवाची आवरासावर झाली आणि आनंद सागरांना रामानंद महाराजांची तगमग आता पाहावे ना. याला एकदा जेव्हा गुरु महाराजांकडे नेतो, रोज वाटायचं इतकं त्यांचे चरित्र आपण मनापासून ऐकलंय. त्या गुरुचे पाय पाहिले पाहिजे, त्यांचा चेहरा दिसला पाहिजे. तळमळ लागलेले पांडुरंगाची तळमळ करून आनंद सागर महाराजांनी गोंदवल्याला जायचं ठरवलं. बैलगाडीचा प्रवास आणि चालता चालता राहिलेल्या उर्वरित महाराजांचं चरित्र सांगायचं. रामानंद महाराज विचारायचे का इथपर्यंत सांगितलं, पुढे काय राहिलं? जिद्द, तळमळ, श्रद्धा. हा म्हणता आले बा गोंदवल्यात. गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी 9वी दशमीला गोंदवल्यात येऊन पोहोचले. राम मंदिरामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज बसलेले आहे.